नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो. तर आज आहे सोमवार. तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितलेच असेल पॅकिंगचे, का माझ्या साड्या वगैरे केल्या. तर आता जे डेली यूजचे कपडे आहेत, जे म्हणजे येत नाही वगैरे ते, कारण बॅगामध्ये जागा नाही आहे, म्हटलं त्या एका गोणीमध्ये पॅक करते पिल्लूची, आणि यांची पण भरणार आहे. आणि पिल्लूचं आत्ताच आवरली बघा, आंघोळ वगैरे झाली, माझं सगळं आवरले, आमचं जेवण वगैरे झालं. आणि आता मस्त छान आम्ही दोघं जण कपडे भरणार आहोत. हो की नाही पिल्लू? काय करणार आहे आपण? आपले कपडे भरून जायचंय. कुठे जायचंय? मामाच्या घरी. तर आम्हाला कपडे वगैरे भरायचे, म्हणजे घेऊन जायचे, ते पण भरणार आहे, आणि पॅकिंग वगैरे करून ते पण भरणारच आहे. तर कुठे जायचं, काय जायचं ते मी तुम्हाला सांगेलच. तर पण एकदा पॅकिंग वगैरे करून घेते आणि नंतर सांगेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आहे ना, आजपासून ना मला करायचं आहे सामान पॅकिंग. तर म्हटलं आधी कपड्यांपासून सुरुवात करावं. तसं किचन मी क्लीन केलं आहे, ते पण तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करणार आहे. तर इथे आहे ना डेली यूजचे कपडे होते, आणि त्यांच्या घड्या वगैरे घालून मला हे पॅक करायचे होते. आणि जे नवीन आहेत, बाहेर जायचे किंवा एकदमच नवीन आहे, यूज न केलेले, कुठं गावाला गेल्यानंतर किंवा कुठे फंक्शनमध्ये घालायचे, ते सगळे बॅगांमध्ये घालणार आहे. एका बॅगमध्ये साड्या, एका बॅगमध्ये अद्विकचे कपडे, एका बॅगमध्ये अद्विकच्या बाबांचे कपडे, आणि एका बॅगमध्ये माझ्या साड्या, आणि एका बॅगमध्ये कपडे, असं करणार आहे मी. तर इथं म्हटलं चला डेली यूजचे जे कपडे आहेत ना, पटकन आवरून घेऊया. आणि का करते, कशासाठी करते, सगळं काही लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो थोडा वेट करा, तुम्हाला सांगेल मी आम्ही कुठे चाललो आहे, का चाललो आहे, आणि कशासाठी चाललेलो आहे. भरूचमध्ये येऊन आम्हाला जवळपास 2 वर्ष झाली. यायची इच्छा नव्हती तेव्हा वापीवरून. आणि खरं सांगाल तर ब्लॉगिंगचं चॅनल जे आहे, तर मी वापीवरून इकडे येताना स्टार्ट केलं होतं. त्या दुसऱ्या चॅनलवरती सगळे माझे व्हिडिओ ते आहेत. पण हे जे आहे, हे चॅनल मी नवीन स्टार्ट केलं होतं, जवळपास याला पण आता 1.5-2 वर्ष होतील. पण पाहिजे तसं मला रिस्पॉन्स, आणि मी पण तसं म्हणायला गेलं तर मी पण रेग्युलर एवढे काही व्हिडिओ टाकले नाही, त्यामुळे मग दोष कशालाही देता येत नाही. आणि शेवटी आपलं काम आहे ते करत राहायचं. आणि एका माझ्या असं काही नाही, आणि एक शौक पण आहे मला, की नाही बाबा आपण कुठे गेलो आहे फिरायला, त्यानंतर आपल्या काही आठवणी आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केल्या असतात. आपण कधीही बघू शकतो, अरे हो आपण तिथे राहत होतो, आपण असे दिसत होतो. म्हणजे अशा खूप गोष्टी आहे की त्या आपण करू शकतो, आणि आपल्याला आठवणीत पण राहतात. आता पिल्लूचं पण लहानपणापासून व्हिडिओज, फोटोज सगळं काही यूट्यूबला भेटून जाते. असं नाही की म्हणजे लोक नाव पण ठेवतात, आणि असं ना, ते तर असतात लोक घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही. नावं ठेवणार, मागे शिव्या देणार, जे ठेवायचं ते ठेवणार. त्यामुळे आपण लोकांचा विचार कधीच करायचा, असं मला तरी वाटतं पर्सनली. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि कुठेही जात लोक, आपले घरचे असू दे, बाहेरचे असू दे, रिलेटिव्ज असू देत, कोणीही असू देत, नावं ठेवणार, कोणत्याही गोष्टीला ठेवणार. तुम्ही पायी चालत असाल तर ते म्हणत असेल पायी चालतात, तुम्ही जरा बाईकवर किंवा म्हणत असाल पायी हे काय म्हणतात, पायी चालता येत नाही, किंवा मग आपण जर खूपच श्रीमंती असल्यासारखं वागलं तर तुमच्याकडे असंच नाही, तसंच नाही, खूप साऱ्या गोष्टी असतात त्या. म्हणजे लोक ती म्हण मी तुम्हाला सांगितली ना, लोक घोड्यावरही चालू देत नाही, पायी चालू देत नाही. त्यामुळे लोकांपेक्षा जास्त विचार आपण आपला करायचा, लोकांचा अजिबातच विचार करायचा नाही. आपलं काम आणि आपण भलं, मला तरी असं वाटतं. बाकीचं असो, कारण कसं आहे माहिती का, कोणतीही गोष्ट करायला गेलं मला भरपूर अनुभव आले, मी भरपूर लोकांना भेटलेले, खूप सगळ्या प्रकारचे लोक मी बघितलेले आहे त्यांच्याशी. म्हणजे खूप, म्हणजे आपण म्हणतो ना काय, माणूस अनुभवातून शिकतो, हा सगळा अनुभव आहे. आणि त्यातल्या त्यात माझं कसं माहिती आहे, मी तोंडावर बोलतो, मागे बोलण्यापेक्षा मला एक वाटतं, कुठेही जा, जॉब असू दे, रिलेटिव्ज असू दे, कोणतेही काम असू दे, तिथल्या तिथं क्लिअर केलेलं कधी चांगलं. मग नंतर आपल्याला पस्तावा येतो, अरे हो आपण बोलायला पाहिजे होतं, आपण असं नाही. आणि त्या गोष्टीमुळे ना माझा भरपूर जणांना रागही येतो, आणि भरपूर जणांना म्हणजे पटतही नाही. पण असो, मागे नावं ठेवण्यापेक्षा तोंडावर बोललेलं कधीही चांगलं. आणि ते म्हणते ना, खऱ्याचा सगळ्यांनाच राग येतो, अशा गोष्टी असतात, भरपूर आहेत त्या. मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये लवकर म्हणजे एक्सप्लेन करेनच, सांगेनच. तर त्यामुळे मग असो, बघू आता. जे आहे माझं काम तर चालूच आहे, भरपूर सगळ्या गोष्टी ज्या आहे अजून पण मला तुमच्यासोबत सगळ्या काही शेअर करायच्या खूप आहेत, खूप शेअर करायचं राहिलेलं आहे. आणि खूप व्हिडिओ पण माझे पेंडिंग आहे तुमच्यासोबत सगळे काही शेअर करायचे, खूप कामं पेंडिंग आहेत. आणि बघू आता कधी शक्य होतं सगळं काही एका दिवशी म्हटलं शेअर करावं. आणि तुम्हाला पण म्हणजे भरपूर जण विचारतात की असं तसं, मग ते सांगितलेलं बरं असं मला तरी वाटतं, म्हणून मग म्हणते.
तर बरं चला असो, तुमच्याशी बोलता बोलता माझ्याशी कपडे जे होते ना ते अर्धे पॅक करून झाले. पिल्लूचे सगळेच झालेले आहे जवळपास बघा. तर पिल्लूचे पॅक केले आणि आता मग माझी करायचे आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना डेली यूजचे जे आहे ना ते पण करायचे आहे, कारण मग डेली यूजचे नाही एखाद्या गोणीमध्ये कशामध्ये घातलं तर कपडे घातले तरीही चालतात. कारण की ना मग जे आपले नवीन ड्रेस आहे ना ते खराब नाही होत, म्हणून मग जे म्हटलं मी डेली यूजचे आहेत एखाद्या गोणीमध्ये आणि बॅगेमध्ये हे जे नवीन वगैरे आहेत ना ते घालूया. त्यामुळे मग असं माझं चाललं होतं. आणि एवढे सगळे कपडे जे आहेत ना कपाटमध्ये जेव्हा ठेवतो तेव्हा काहीच वाटत नाही, एवढेचे दिसतात, पण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा ढिगारच लागतो कपड्यांचा. तर म्हटलं चला आज तर हे काम करणं गरजेचंच आहे, कारण थोड्याच दिवसात आम्हाला जायचं आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आवरूनच घेऊया पटकन, कारण मग पुन्हा वेळ नाही आणि बाकीचे पण खूप सगळे कामं आहेत. त्यामुळे आणि मी तुम्हाला लवकरच सांगेल की आम्ही कुठे चाललो आहे, का चाललो आहे आणि कशासाठी चाललेलो आहे. असो सगळं इथं पॅक करायचं माझं चाललेलं होतं आणि पिल्लूची छोटी छोटी मदत चालूच होती. आणि आपण जे करतो ना तेच मुलांना करायचं असतं, त्यामुळे मग आणि मध्ये मध्ये पण करायचं असतं. बघा आमचं चाललं होतं की आई तुला मी काम करू लागतो, कपडे ठेवू लागतो घड्या, आणि ऑलरेडी त्याला घड्या पण घालता येतात कपड्यांच्या. तेवढं खूप म्हणजे खूपच कामं आम्ही करतो, त्यामुळे तो विषय तर खूपच वेगळा आहे. असो त्यानंतर मग मी सगळे कपडे आणि काहीतरी आमचं चाललं होतं मजा खर्शी, तर त्याचं चाललं होतं गाणं म्हणायचं काम. मग मी त्याला हसत होते, बाकी काही नव्हतं दुसरं. त्यानंतर त्याचे खूप सगळे जे नवीन ड्रेस आहेत ना खूप आहेत, जे आधी घेतलेले आम्ही भरपूर वेळेस कुठेही गेलो ना बाहेर दिसलं का घ्यायचं असं झालेलं. त्यामुळे खूप ड्रेस झाले होते, पण आता जवळपास सगळेच यूजमध्ये आले आणि आता खूप दिवसापासून घेतलेही नाही आहे. तर एक एक करून सगळे कपडे मी इथं पॅक करते आहे. उद्या मग किचन करणार आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि सगळ्यांना टिफिन लवकर करून दिलं होतं, त्यामुळे मग काय. आणि हा कुर्ता तुम्ही बघत असाल माझ्या हातामध्ये, तेव्हा घेतला मी 350 की 400 रुपयाला, आणि आता तो कुर्ता त्याला फिट्ट होतो आहे. त्यामुळे खूपच म्हणजे घेतल्या तेव्हा मला वाटलं होतं की नंतर येणार नाही, पण लगेच पण इतकं काय तब्येत वगैरे होत नाही. आणि पण मग त्याला एकदम आता फिटिंगमध्ये यायला लागलं आहे, तर तुम्हाला मी घातल्यानंतर दाखवेलच आता कधी घालेल तेव्हा. आणि असं करून मग मी सगळेच कपडे त्याचे पॅक केले. तर मला मारत होता फेकून, त्याच्याशी खेळता खेळता त्याला बघता बघता सांभाळताना असे कामं करावे लागतात. जर आपण कपडे वगैरे जर ते पॅकर्स आणि मोअर्सवाल्यांना दिले ना ते करतात, पॅक करत नाही असं नाही आहे, पण मग काय होतं ना जे कपडे आपण कुठे ठेवले, कोणते कपडे काय आहे ना ते मग आपल्याला माहीत असतं. मग तसं ना खूप शोधावं लागतं आणि मग आपल्याला आपले कपडे कुठं ठेवले तेच सापडत नाही. त्यामुळे मग आपण स्वतः पॅकिंग केली ना बरं पडतं. म्हणून मग मी ना कपडे झालं, किचनचे छोटे मोठे भांडे झाले, मग त्यांना सांगितलं होतं की किचन आणि कपडे आम्ही स्वतः पॅक करू, मग तेवढे पैसे कमी करा. तरी पण मी तुम्हाला सांगेलच का किती पैसे वगैरे घेतले आमच्याकडनं आणि आम्ही कुठं चालले सगळंच मी तुमच्यासोबत शेअर करेन. असो इथं मी जे होते ना सगळेच कपडे जे आहे ना ते असे गोणीमध्ये भरून घेतले, वापरायचे जे आहे ते माझे पिल्लूचे, माझे सगळ्यांचेच डेली यूजचे. आणि त्यानंतर मग माझी इथं नवीन ड्रेस होते ना तर ते म्हटलं मग इथं ही छोटी बॅग आहे माझी, तर ही लग्नाच्या वेळेस ना मी 700 रुपयाला घेतली. त्याने खरंच खूप छान निघाली, आता जवळपास 6 वर्ष झाले, छान आहे, काही झालं नाही. दरवेळेस मी गावाकडे जाताना तिला घेऊन जाते आणि क्वालिटी पण मस्त निघाली होती, त्यामुळे काही विषयच नाही आहे का. आणि ते दुकान पण खूप छान आहे, कोपरगावचं ओळखीचं पण आहे. खूप वेळेस मी तिथं बॅग घेतलेली कॉलेजला जाताना वगैरे, म्हणजे भरपूर आपण एखादी गोष्ट असते ना आपण जिथं राहतो ना तिथलं सगळं माहीत असतं, अशी गोष्ट आहे माझी. बाकी असो जवळपास इथं सगळेच कपडे आता भरून झाले होते. पिल्लूला म्हटलं चल तुला खाऊ घालते आणि मग बाकीचे कामं करते. तर असं करता करताना पूर्ण दिवस यामध्येच निघून गेला, बाकीचे कामं केले. तुम्ही म्हणाल का कपडे भरायलाच पूर्ण दिवस, तर असं नाही आहे, बाकीचे कामं केले होते. किचन पण पूर्ण क्लीन करून ठेवले, तुम्हाला दाखवते आता मी. आणि इथं म्हटलं या बॅगमध्ये नवीन ड्रेस बसले ना तर भरपूर झाले, सगळे नवीन ड्रेस जवळपास मी या बॅगमध्ये ठेवले. आणि माझे भरपूर आधीचे ड्रेस आहेत जे की मला आता होत पण नाही, असे भरपूर आहेत. पण अपेक्षा की नाही होईल वेट लॉस ते आशेने ठेवलेले, नाहीतर भरपूर असे आहे कपडे की जे आहे ते की मला आता होत नाही आहेत, भरपूर आहेत, भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर मी सगळं काही इथं पॅक करून घेतलं, त्यानंतर बॅग पण पॅक केली आणि मग आता किचन पण साफ करायचं होतं, किचन पण साफ करून घेतलं. आणि आज आमच्या घरी ना कोण आलं होतं मी तुम्हाला दाखवते, वेट करा थोडासा आणि मग बाहेर तुम्हाला दाखवते. मी गेले ते खरं म्हणजे कपडे काढण्यासाठी बाहेर, आणि मी नंतर बघितलं आणि पिल्लूला तर मग खूपच छान वाटतं बघायला. तर पिल्लूला मी दाखवलं, म्हटलं चल बघ तुला दाखवते, तर तोही आला. आणि त्याला खूप म्हणजे आम्ही असं लहान मुलांना कसं होतं कुठलाही पक्षी असू दे, प्राणी असू दे किंवा काहीही असू दे, नवीन बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट. आणि हा ड्रेस
ड्रेस मी मेशोवरून घेतलेला आहे, तुम्ही जो माझ्या हातात बघत असाल तो, आणि खूप क्वालिटी छान आहे. पण मी अजून घालून तुम्हाला म्हणजे फोटोज किंवा मग व्हिडिओ काही शेअर केलेले नाही आहे. नाहीतर मग बाकी छान आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ड्रेस पण खूप छान निघाला होता, काही म्हणजे निघालेलंच आहे माझ्याकडे अजून आहे. मी तुम्हाला दाखवेल तो यूज केल्यानंतर, म्हणजे घातल्यानंतर मी जेव्हा वेअर करेल तेव्हा तुमच्यासोबत त्याचा फीडबॅक पण शेअर करेल की कसा आहे. त्यानंतर नाही तर रोज सकाळचं आमचं असं असतं की सकाळी उठलं ना तिथं मग हनुमान चालीसा असू दे किंवा मग बाकीच्या गोष्टी असू दे, ते सगळ्या मग मी त्याला लावून देते आणि सकाळी सकाळी असतात पण मग छान लागतात ते. तर मग ते लावलेलं. आणि बघा इथं तुम्हाला बाहेर म्हटलं ना मस्त छान 2 वानर मंकी, तुम्ही काय म्हणत असाल, ते आलेले होते आणि खूप छान. मी त्यांना आवाज देत होते, म्हटलं त्यांना चपाती देऊया, पण मग ते तिकडच्या पलीकडच्या साईडनी होते ना, मग ते काही इकडे आलेच नाही. तर मग पिल्लूलाही दाखवलं, त्यालाही छान वाटतं. तर असं फक्त आज तुमच्यासोबत ना मी पॅकिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.